सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. बांधवांनो, दादर येथील कबूतरखाना बंद करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि त्यानंतर जैन समाजाच्या तीव्र विरोधामुळे मित्रांनो हा विषय सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. परंतु एक मुद्दा मात्र कायम या ठिकाणी उपस्थित होत आहे की माणसाच्या जीवापेक्षा कबुतरांना जास्त किंमत दिली जात आहे का? बांधवांनो, कोर्टाच्या निर्णयाला मात्र या ठिकाणी हरताळ फासली जाते, तिलांजली दाखवली जाते, केराची टोपली दाखवली गेली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, याच विषयावरती प्रामुख्यानं आपल्याला आज चर्चा करायची आहे. नमस्कार, जय जिजाऊ. मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना करतो. मित्रांनो, विषय जेवढा गंभीर आहे तितकाच महत्वाचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2 ऑगस्ट 2025 रोजी सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यावरती बांधवांनो बंदी घालण्याचे आदेश दिलेले होते. या मागील मुख्य कारण म्हणजे कबुतरांची विष्ठा, पंख आणि घरट्यांमुळे निर्माण होणारे आरोग्याचे धोके होय. विशेषतः पिजन लंग होय. पिजन लंग नावाचा फुफ्फुसांचा आजार जो कबुतरांच्या विष्ठेमुळे पसरतो. हा गंभीर आरोग्याविषयी चिंतेचा मुद्दा आहे. हा आजार विशेषतः वृद्ध, मुले आणि दम्याचे रुग्ण यांच्यासाठी धोकादायक आहे. बांधवांनो, मुंबई महानगरपालिकेने म्हणजेच बीएमसीने या आदेशाचे पालन करत दादर पश्चिम येथील ऐतिहासिक कबूतरखान्यावरती प्लास्टिकची ताडपत्री अंथरून बांबूच्या संरचनेने बंदी घातलेली होती. याशिवाय कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले होते. ज्यात भारतीय दंड संहितेच्या म्हणजे बीएनएसच्या कलमानुसार 223, 270 आणि 271 अंतर्गत एफआयआर दाखल करणे आणि 500 रुपयाचा दंड आकारणे मित्रांनो समाविष्ट आहे. आतापर्यंत 16 व्यक्तींवरती दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि माहीम येथील पहिली एफआयआर बांधवांनो दाखल सुद्धा झालेली आहे. दादरचा कबूतरखाना 1933 साली स्थापन झालेला असून तो ग्रेड 3rd 2nd हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेला होता. हा केवळ कबुतरांना खाद्य देण्याचे ठिकाण नसून धार्मिक दान, पक्षी प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक सुद्धा मानला जातो. जैन समाज आणि इतर पक्षीप्रेमींसाठी हे ठिकाण धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक महत्वाचं सुद्धा आहे. रोज हजारो कबुतरे या ठिकाणी येऊन खाद्य घेण्यासाठी येत असतात. यामुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये हे ठिकाण लोकप्रिय सुद्धा आहे. मित्रांनो, कबूतरखाना बंद झाल्याने जैन समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे. त्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे, निदर्शने केलेली आहेत, आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. 6 ऑगस्ट 2025 रोजी जैन समाजाच्या सदस्यांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडण्याचा प्रयत्न केला, फाडून टाकली आणि कबुतरांना खाद्य देण्यास सुरुवात केली. यावेळी काही महिलांनी आक्रमकपणे आंदोलन केले आणि प्रशासनावरती टीका सुद्धा केली. यांचा मुख्य आक्षेप आहे की कबूतरखाना अचानक बंद करणे ही जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा अवमान केल्यासारखंच आहे. जैन समाजाने संविधानातील अनुच्छेद 51A(G) चा अहवाल देत सांगितले आहे की सर्व प्राण्यांबद्दल सहानुभूती ठेवणे प्रत्येक नागरिकांचे नैतिक कर्तव्य आहे. त्यांच्या मते कबुतरांना खाद्य देणे ही केवळ धार्मिक परंपरा नसून एक नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. त्यांनी 10 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा सरकारला दिलेला आहे. माणसांपेक्षा मित्रांनो कबुतरांना जास्त किंमत, हा मुद्दा जैन समाजाच्या आंदोलनामुळे आणि त्यांच्या तीव्र प्रतिक्रियेमुळे उपस्थित झालेला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून जैन समाज केवळ धार्मिक भावनांचा आग्रह धरत आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे हवेत प्रदूषण आणि श्वसनाचे आजार होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
या उलट जैन समाजाचा दावा आहे की नायर आणि केईएम रुग्णालयाच्या अहवालात कबूतर खाण्यामुळे रोगराई पसरल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. हा वाद आरोग्य आणि धार्मिक श्रद्धा यांच्यातील संघर्षाचा परिणाम आहे. काहींच्या मते कबुतरांना खाद्य देण्याच्या प्रथेला प्राधान्य देऊन मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर जैन समाजाचे म्हणणे आहे की प्रशासनाने त्यांच्या धार्मिक भावनांचा विचार न करता तडकाफडकी कारवाई का केली. मित्रांनो, जैन समाजाला कबुतरांवरती एवढे प्रेम का आहे याचा सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरासर विचार करणार आहोत. हा विषय आपण समजून घेणार आहोत. भावनांचा सुद्धा आपण आदर करणार आहोत. मित्रांनो, जैन धर्मामध्ये अहिंसा आणि सर्व जीवांबद्दल करुणा हे मूळ तत्व आहे. कबुतरांना खाद्य देणे ही जैन धर्मातील दान आणि जीवनदयेच्या तत्वाचा एक भाग आहे. जैन समाज मानतो की कबुतरांसारख्या मुक्या प्राण्यांना अन्न देणे हे धार्मिक आणि नैतिक कर्तव्य आहे. मित्रांनो, जे त्यांच्या अहिंसेच्या तत्वाशी सुसंगत असे आहे. याशिवाय दादर कबूतरखाना हा गेल्या 90 वर्षांपासून जैन समाजाच्या धार्मिक प्रथेचा अविभाज्य भाग सुद्धा आहे, ज्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या भावनिक आणि सांस्कृतिक महत्व सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जैन समाजाचा असा विश्वास आहे की प्राण्यांना भूक लागणे किंवा त्यांचा मृत्यू होणे हे जर आपल्याला टाळायचं असेल तर त्यांच्या धार्मिक कर्तव्याचा भाग म्हणून कबुतरांना खाद्य देणे ही काळाची गरज आहे. त्यांना उपाशी ठेवता कामा नये, राहून दिलं जाणार नाही किंवा त्यांचा मृत्यू होईल अशी कल्पना सुद्धा त्यांना अस्वीकार्य आहे. मित्रांनो, मंगल प्रभात लोढा मुंबईचे पालकमंत्री यांनी या 2 घटकांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी बीकेसी आणि आरे कॉलनी, संजय गांधी नॅशनल पार्क यांसारख्या पर्यायी जागांवर कबूतरखाना उभारण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. तसेच प्रत्येक प्रशासकीय वार्डात मोकळ्या जागेमध्ये कबूतरखान्यांची एक वेगळी व्यवस्था करावी अशी सुद्धा त्यांनी सूचित केलेलं आहे. त्यांनी म्हटले आहे की कबूतर नॉनव्हेज खात नाहीत, त्यांच्या विशिष्ट गरजा आहेत आणि त्यांना मरू न देणे हे आपले कर्तव्य आहे. बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन सुद्धा दिलेले आहे की कबूतरखाना अचानक बंद करणे हे योग्य होणार नाही आणि गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाऊन हा विषय शासनातर्फे मांडला जाईल. त्यांनी कंट्रोल फिल्डिंगची ही सूचना केलेली आहे. मित्रांनो, रोहित पवार जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत, त्यांनी जैन समाजाच्या भावनांचा आदर करणे, प्रशासनाने संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा असे मत सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. त्यांनी नायर आणि केईएम रुग्णालयाच्या अहवालांचा उल्लेख करत कबूतर खाण्यामुळे रोगराई पसरल्याचे पुरावे नसल्याचे सुद्धा सांगितलेले आहे. कबूतरखाना बंद झाल्याने कबुतरे रस्त्यावर येऊन वाहतूक विस्कळीत होऊ शकते, अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो, अपघात होऊ शकतात. धार्मिक भावना ज्या जैन समाजाच्या आंदोलनामुळे या कबुतरांशी जोडलेल्या आहेत त्याचा अनादर होऊ शकतो. त्यांच्यातील संघर्ष मित्रांनो तीव्र झालेला आहे. राजकीय स्वरूप या विषयाला मला वाटते प्राप्त झालेले आहे. आता राजकीय रंग येऊ लागलेला आहे, कारण अनेक नेते यामध्ये मतांचं राजकारण करून या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सध्या तरी चित्र निर्माण झालेलं आहे. मित्रांनो, प्रशासन आणि जैन समाज यांच्यात समन्वय साधून पर्यायी जागांवर कबूतरखाना उभारणे हा एक संभाव्य तोडगा आहे. त्यामुळे धार्मिक भावनांचा आदर होईल आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही सुटेल. सध्या बीएमसी आणि आरोग्य विभागाला महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने 8 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत. मित्रांनो, दादर कबूतरखाना वाद हा धार्मिक श्रद्धा, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन याच्यातील गुंतागुंतीचा मुद्दा बनलेला आहे, हे तेवढंच खरं आहे. जैन समाजासाठी कबुतरांना खाद्य देणे ही धार्मिक आणि नैतिक कर्तव्य जरी मानलं असेल तरी स्थानिक नागरिक आणि प्रशासन आरोग्याच्या दृष्टिकोनातून कबूतरखाना बंद करायला आग्रहस्थानी आहे. या प्रकरणाच्या समतोल साधने आणि सर्वांचे समाधान होईल असा तोडगा काढणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरत आहे.
बांधवांनो, माणसापेक्षा कबुतराला जास्त किंमत दिली जात आहे का? जैन समाजाच्या भावना कबुतरांशी जोडल्या गेलेल्या आहेत, म्हणून माणसाच्या आरोग्याशी खेळणं बरोबर आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरांवरती तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशी विनंती आपणा सर्वांना या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.